नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आलेलो आहे कोकणातल्या गावी. आता शिमगा उत्सव चालू होत आहे, त्याच्यासाठी आलो. आज सकाळीच आलो. तर आपलं येताना काय व्हिडिओ काढलं नाही. तर आता गावाला पोचलेलं आहे. सकाळी 6 वाजता पोचलो आहे आणि 8 वाजता उठलं आहे थोडासा आराम करत. आता दिवसभराचा व्हिडिओचं कंटिन्यू असणार आहे तुम्हाला. कोकणातल्या कशा प्रकारे कामं वगैरे चालू आहेत. आता हा शिमगा उत्सव जोरात सण चालू आहे, आता चालू होणार आहे. आज तर पहिली होळी आहे. तर पहिली होळी कशा प्रकारे लागते ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर आता मी सकाळ सकाळ चहा घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही. चहा आहे, कोरी चहा आहे. ते आता चहा पिते सकाळ सकाळ आहे. बाईने बनवाय चहा आणि आता फ्रेश होते चहा पिऊन आणि नंतर कामाला सुरुवात करूया आपण. सकाळचं वातावरण तुम्ही वातावरण तुम्ही पाहू शकता. मस्त की सूर्यदेवाचं आगमन झालेलं आहे आणि चहाची जरा टेस्टी चहा एकदम मस्त की. आणि हे अंगण आहे आमचा. आणि इकडे बघा आपलं म्हणजे इथे घरं होती 2, ती साफसफाई करून झालेली आहे तिकडे मस्त की. एक विजयदांचं घर होतं आणि एक ते शेडग्याचं घर होतं. पूर्ण गावच्या मंडळीने साफ करून घेतलेलं आहे. म्हणजे JCB आला होता आणि सर्व दगडी बिगडी साईडला गेलेले आहेत आणि मस्तपैकी केलेलं आहे. असं अजून खूप काम आहे याच्यामध्ये करायचं. हे मोठं झाड होतं इथे, तो तोडलेला आहे आणि मस्तपैकी साफ होणार आहे एकदम टकाटक. कारण खूप जुना घर होता आणि ते बांधायचं नव्हतं त्यांना, त्याच्यासाठी चावडीसाठी जागा दिली त्यांनी. शेडग्याचं घर आणि बालच्या त्यांनी दिल्या जागा आणि विजयदाचा घराची ती जागा भेटली त्या चावडीसाठी खास करून. आणि मस्तपैकी बांधणार चावडी इथे. आणि ते बाय वगैरे उठलेली आहे. सकाळ सकाळ पाणी वगैरे भरून झालेला आहे सर्वांचा. आता बघूया आता. अशा प्रकारे पूर्ण साफसफाई करून झालेली आहे. आणि हे आता आपल्याला आजचं शेवटचं होम असेल त्यावेळी हे सर्व लाकडं घेऊन जाणार इकडची होळीमध्ये. अजून क्लीन करायचं बाकी आहे थोडंसं काम. बाय कुठे आज सकाळ सकाळ बाय झाले कामाला वाटतं. हा हो, सकाळ सकाळ बिया घेऊन आले बघा. गावची माणसं एकदम सकाळी 6 वाजता उठून जातात. हा, बिया घेऊन आले. मस्त आहे की. तर आता सकाळ सकाळ बिया दिला ना आपल्याला, खास करून काहीतरी आता बनवायचं बियांचा. किती वेळ लगेच गेले ते वाटतं. काय नाही खाली कधी काढलं ना कधी नाही तर काय खाऊ. आता मी पोयते हातात घेतले. पोयते मस्त की बिया आहेत, जून एकदम आत. आणि कोंबडी बघा, सकाळ सकाळ उघडलेली आहेत कोंबडी. आमची कोंबडी आहे सर्व घरची पाळलेली. असे मोठी झाले आता. सकाळ बाबा भेटलेला म्हणजे सकाळ सकाळ उठून आपलं कालबांना पाणी घालायला जायला लागतो. आता कालबाना वगैरे भरपूर लागेल थोड्या दिवसांनी. बिया झाल्या. आमची कालबा थोडी लेट येतात. थोडीशी येतील थोड्या दिवसांनी. आमचे तुम्हाला भेटतील. तर आले तर आम्ही आंबे देऊ तुम्हाला युट्यूबला पाठवू. हा, सकाळ सकाळ काम खूप असतात. काम सकाळचा टाइम नसतो माणसाला. नुसते बिझी असतात. आता पाणी घालून आल्यावर पुन्हा कामावर जायचा. कामावर मिस्त्री काम करायला. हो, आपलं कोकणाची धावपळ खूप असते माणसाची. आणि अंगमास म्हणजे कडकडीत एकदम सुडसुडीत आणि कडकडीत. सकाळी 2 नाचण्याच्या भाकऱ्या खाल्ल्या, निघालो बस. नो टेन्शन. हा, पिके मस्त. मेहनत खूप करायला लागते. काय करताय बघूया आतमध्ये. अजितदा सकाळ सकाळ कुठे आता. तर मी चाललोय आमच्या गावचा रानमेवा जो काजूच्या बियावर मिळतील ते आपल्या प्रॉपर्टी मध्ये जातोय. नाही, अजितांचा एक व्हिडिओ टाकला होता. काजनात गेला तुम्ही, तो जाम व्हिडिओ म्हणजे पुढे बघितला, प्रेक्षकांनी खूप बघितला, म्हणजे आवडला थोडा. तुम्ही सर्व ते बोललात ना
ते खूप कारण मस्त. कसं आहे म्हणजे कोकणातला माणूस हा कुठेही जगात सर्वाइव्ह करू शकतो, तो जगू शकतो. बरोबर, ते चांगलं पटण्यासारखं एक वाक्य बोलला तुम्ही, ते आवडलं लोकांना. आणि कसं आहे की ही स्किल जी आहे ती कोकणातल्या लोकांना जन्मजात उपजत आहे. आणि आता- शेती, हा कोकण म्हणजे शेती प्रधान आहे आणि कोकणातली माणसं ही कुणावर अवलंबून आहेत कधीच. बरोबर. त्यांना काही मिळो अथवा हा. नाही मिळत, स्वतःच कष्ट करणार आणि स्वतः त्या गोष्टी मिळवतात. बरोबर. आता अजित तुम्हाला किती महिने आले तरी पण इकडे? तरी पण मी दसऱ्याच्या वेळेला आलोय गावी. हा. तर गावचे आमचे कार्यकर्ते अजित घाग. आणि आई माझी ऑन बेड असल्यामुळे मी गावी हा, आहे. ज्या अजितांची आई टोपी जरा सारखी आजारी कर ना. आहे, आजारी आहे, सरळ. त्याच्यामुळं अजितदा थोडे ये दिवस राजा. गावीच आहेत, म्हणजे हो. 4-5 महिने सरळ कर. गावीच Yes. आहेत. असे आणि खूप नाही का थोडं चालेल. मेहनत घेत आहेत गावची, आणि गावचं वातावरण त्यांनी बघितलंय आता कशा प्रकारे आहे ते. कसं वाटतं म्हणजे आता तुम्ही आल्यापासून काय तुम्हाला गाव ते गावच. आणि कसं माहितीये की इथे सुशिक्षित जीवन आपल्याला जगता येतं. ओके. इथे घराच्या काट्यावर आपण धावतोय, पळतोय. हा. एक ट्रेन सुटली की आपलं संपूर्ण टाइम टेबल कोलॅप्स होतो. हा. No tension. पण इकडचं जीवन असं सुखी आहे. अरे भरपूर. की आणि सुशेगात जीवन जगायचं असलं कोकणात यायला हवंय आपल्याला. यावं, यावं. बरोबर. ते अंगात शाप करायचा असला तर. आणि आणि अजित, कोकणात आल्यानंतर तुम्ही फिट आणि फाईन राहता. हा, अजितदा एकदम सुशिक्षित आहे, शिक्षण आहे चांगलं अजितदांचं, आणि हायकोर्टामध्ये कामाला होते ते. असं आता काही कारणास्तव ते गावी स्थायिक झालेले आहेत, पण त्यांनी अनुभवलंय आता हे गावाकडचं वातावरण चला कसं. मंडळी, आम्ही चाललोय आज रानात. हा, बिया. तुमच्या आशीर्वादाने काही मिळतील ते मिळतील. हा, बियाणं चाललेत कोकणाचं आपलं रानमेवा आणायला. तर बाबा भात म्हणतो लवकर. जाते रानामध्ये पूर्ण, तर घेऊन येते बिया. ते गावचे. जरा आहे ना आपली ती भाषा. बाबाने आता चाय आणलं नाही. मला ब्लॅक टीच म्हणतात. गावाकड मध्ये आलात तर तुम्ही ही कोरी चाय प्यायला भेटणार, ब्लॅक टी मस्त आहे की. आणि गावाला अशी चाय भेटते, दुधाची चाय कमी असते. हा, बिया काढायला चालले कातलं ओली बाय. गारकाट मोठी घेतलं ना एकदम. गारकाट एकदम मोठीच्या मोठी गारकाट आहे. आज बिया वाटतं झोडपून काढणं काजूना पुढं. हात तेवढे काजू नाही, इथे केस फणी चालू आहे बघा, समोर केस फणी चालू आहे सकाळ सकाळ. आपण चालू आहे आता पाणी घालायला सोनावीमध्ये. सर्व बघूया कशा प्रकारे काय आंबे लागलेत का नाही माहिती पडेल आपल्याला बागेमध्ये. बघूया, जंगलामधून खाली जायचं आहे आपल्याला. असं खूप असं डेंजर रस्ता आहे, म्हणजे घनदाट जंगल आहे. जंगलातून रस्ता करत जायला लागतं. तर थोडीशी जी झाडी माडी आहे, झाडी वाढलेली आहे, ती मारत तिथे. आलो हो, खूप दम लागतो उतरताना. थोडं घरापासून 10 मिनटं चालत आहे. हे बघा आंबे असे लावलं. कंपाऊंड आहे पूर्ण साफ झालेला आहे, मस्त की साफ केलेला आहे. तर बेंड्या वगैरे घातलं ना. हे मोठं झाला बा आंबा आपण. हा, ही कुठे लगेच झाली मोठी. तर मस्तपैकी कंपाऊंड चांगलं झालं आहे. अजून करायचं आहे सर्व काय, थोडंसं घराचं पण काम निघालं आहे थोडं. तर बघूया. कोकम आले नाही आता यंदा. कोकमा आता होत आहेत मोठी. हे आमची एवढी लागवड केलेली आहे, नवीन लागवड आहे ही. आता आंबे बघ पाहू शकता, मोठे झाले तरी पण. झाले बाय का आंबा कुठं. हा काजू आहे बा, काजूचं झाड. कोकमाचे झाडं खूप आहेत आमची. हा बारका आहे जरा. थांब थोडं पाणी घालायला लागणार आहे, तर मी उचलतो ती. ही पण आपली खुटी मोठी झाली आहे. ही खुटी आहे समोरची. कुठं होतं, साईडला होतं. सगळे भरपूर झाडं आहेत आपली. ही खुटी मोठी झाली. ही पण काय, ह्याला भौर पण नाही आलाय. हां, ह्याला नाही घातलं काय की हे
आला नाही सांगितलं अग हा बेंड ह्याला बियाण केवढा घालायला लागेल बघ नाही बरं लागलं माणूस बघ बियाण हवा कुठला असा ना त्याला नंतर बघायला लागेल. नाही भवट काय अशी ठेवली पण बोटायची झाली ती झालीच बघ खडसून टाकाय पाहिजे तिला. गिरकी लावली जरा. वरती नदीवरती हे नॅचरल पाणी आहे आपला आपल्या नदीचा झऱ्याचं पाणी. आम्ही इथेच म्हणजे त्यावेळी पहिलं पाणी गावात नव्हतं तेव्हा इथेच पाणी पियायचं आम्ही पाण्यासाठी यायचं. तर काय सध्या येणे होत नाही. इथूनच आता पाणी घेऊन जाते आंब्यानं. एकदम शुद्ध पाणी नॅचरल पाणी आहे. एकदम ह्या पाण्याची जी चव आहे ना विशिष्ट प्रकारची असते. एकदम मस्त गोड पाणी एकदम आणि जड पाणी एकदम मस्त एकदा पियाला तर परत काही ताण नाही लागत लगेच. हे आपलं आणि बोरिंगचं पाणीने जर किती पियालं तरी ताणच लागत असते. आता ह्या पाण्याची अशी चव आहे की आपल्याला ताण भागते पूर्ण. तर आता आपण जाऊया परत लास्टची फेरी आहे आता जाऊया कंपाऊंडकडे. फायनली आता आपलं पाणी कल्पना घालून झालेलं आहे आणि शेवटची फेरी होती 5वी. जवळजवळ आम्ही 9 वाजता आलेलो आणि आता 10:30 वाजलेले आहेत आणि आता सूर्य पण आता डोक्यावरती येत आहे. ऊन आता जास्त होणार आहे आणि गावाला ऊन खूप जोरात असतं. तुम्ही गावाला आल्यानंतर तुम्ही अनुभवलं असेल हे. आणि गावचं काम म्हणजे असं मेहनतीचं असतं असं आणि भूक पण लागते जोरात. आता आंब्याची सीझन चालू होणार आहे आता एप्रिलच्या आसपास आंबे कलमाला लागतील आंबे. आणि आंबे आपल्या कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात असतात आणि रत्नागिरी हापूस आंबे आपले आणि नैसर्गिक पद्धतीने पिकलेले असतात ते. आणि त्याच्यामुळे पावडर वगैरे न मारता आपले आंबे मार्केटमध्ये जातात. आणि जे मुंबईला विकतात ते पावडरचे असतात आंबे. आणि आपला रत्नागिरी आंबा अलगच त्याचं अलगच वैशिष्ट्य आहे आंब्याचं. खूप चांगल्या प्रकारे आंबा असतं आणि आता थोड्या दिवसांनी तुम्हाला आंबे मिळतील. आणि आमची कोकमाची झाडे पण खूप आहेत. जर तुम्हाला कोकमाची उसरी वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. आता म्हणजे आमची कोकमाची बाग आहे अशी आणि आता थोड्या वेळाने आता कोकमा यायला लागतील. आता थोडी कच्ची आहेत. आता थोड्या दिवसांनी पिकतील ती असं. म्हणजे गावाला एवढं कोकम लागत नाही म्हणजे आम्ही उशिरी बनवतो त्याची. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि नैसर्गिक पद्धतीने एकदम उशिरी बनवून देणार तुम्हाला. घरपोच ऑर्डर भेटेल. चला तर आता कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. आता आम्ही घरी जाणार आहोत. आई गेले पुढे काजूच्या झाडाखाली व बिया लागल्यात काय बघायला. हे पूर्ण कंपाऊंड आहे. भरपूर आंबे पण आहेत इकडे साईडला. काजूला तर बिया लागलेल्या आहेत. आणि काजू आपल्या कोकणातला काजू इथे मुंबईला आपण काजूगर विचारले ते आपल्याला सांगितलं 350 रुपये पाव किलो सांगितलं. म्हणजे जवळजवळ 1400 रुपये किलो. आणि आपल्या कोकणामध्ये थोडं स्वस्त असतात काजू. आल्यात चांगले बिया पण थोडी साईज बारकी आहे म्हणून. वरती बघा काजूच्या बिया बघा. हा ना हा म्हणजे चांगलं घर चांगलं असेल आतमध्ये. वरती लागल्यात खूप पण बीची साईज जरा कमी आहे छोटी आहेत. हा चढण पण आता काढणार कसे गरकाट पाहिजे. बाय पण आहे इथे बिया तर बघूया कशी किती भेटतात त्या. आलाय एकदम ही नाही मस्त वरती चांगल्या लागल्यात. चांगले लागले ते बघ काजू पिकले. हो किती बिया आल्यात जबरदस्त बिया आल्यात. पावडर मारायला पावडर ते मुंदाम मारायचं का काय काय माहिती काय माहिती. हो मारलं तरी पण धरली नाही. गोडीने एकदम काजू आलेला आहे. या देवान मारलं मी तिनं 1 वर्ष तशी बी धरली होती. हा काजूला पण पावडर मारली तर पकडतात नाही. लोक आता काजूला आपले चुलत बाय आहे. आणि पोटे वाटतं हे खायचं हाय ना हे खाली समाधी तुम्ही कलबा काजू घेतलं पावडर मारलं काजू नाही. बिया भेटल्या आता चालले घरी. ऊन झाला 11:30 वाजले. मेरी करायचा टाइम झाला आता. बिया आहेत थोड्याफार. हे बाकीचे बिया होते जून थोडे आणि बाकीचे कवले आहेत.
ह्या काजूवर नाही अजून झाल्यात ना. हो ह्याच्यावर बियाच नाही अजून जून झाल्यात. जन्माच्या कावल्या नुसत्या त्या. भरपूर आहे. भरपूर खूप मोठ्या प्रमाणात आलाय. बिया कावल्यात थोड्या का अजून होता येत. कोकम लागलेत, कच्चे आहेत अजून. लागलेत बऱ्यापैकी. अजून खूप होणार आहे कोकम खूप होणार आहे आता. पिकतील काही दिवसांनी कोकम आपले. पिकल्यानंतर मग काढायची सुरुवात होणार. मोठी साईज असते आमच्या कोकमांची. कोकम मोठी साईज होणार अजून. बऱ्यापैकी लागल्यात. वरती तर खूपच लागलेत. अजून काय अजून सुरुवात होते आताशी. थोड्या दिवसांनी तयार होणार फुल. लाल लाल एकदम असणार, एकदम भडक लाल होतात. आमची खाली पण झाडं आहेत खूप माझी. जवळ आहेत. मित्रांनो जवळ लागल्यात. कारण कोकमाचा कलर हिरवा आहे ना आपला, त्याच्यामुळं तुम्हाला दिसत नाही, पण मला तर खूप दिसत आहेत. आतमध्ये खूप आहेत. लाल झाल्यानंतर एकदम लालसर होतील एकदम मस्त आहे की. याच्यावरती बघा किती झाल्यात. एका फांदीला एकदम जास्त झाल्यात. वरती पण खूप आहेत. कारण हिरवा कलर असल्यामुळे दिसत नाही, ते जवळ गेल्यावर दिसतात. करवंद झालेत बघा. आणि करवंद आंबट असणार आता. आंबट खूप. यावर्षी करवंदा खूप होणार आहेत. एवढं तोंडाला पाणी सुटलं एवढं आंबट. पाहू शकता तुम्ही. मसाला टाकून त्याच्यामध्ये मस्त तेल पाहिजे एकदम झालंच भरलंय. एक नंबर भारी होतं मस्त. भरपूर म्हणजे भरपूर आले करवंद. गाव भरले पुन्हा. थंडगार आपण पाणी घेऊन जाऊया घरी पिण्यासाठी. कामं झालेत आपली. शांत वातावरण. पहिले इथे आमची शाळेची पिकनिक पण यायची इकडे बागामध्ये. ते अलगच मजा असायची त्यावेळी. राहिल्या त्या आठवणी असतात. चला आपण थेट आता पाण्याची बरणी घेऊन घरी जायचं आपल्याला. चला आता थेट घरी भेटू. माणसं वगैरे कोण असतात? कोण नाही. कोण नाही ना. कोण नाही. आता तुम्ही आता म्हणून हां तळायला तर लग्नाची सीझन चालू झाली. नाही तर तुम्हीच लोक हे आता मला वाटतं बाकीचे तिथे बसल्याच वाटतं माणसं नाही. भाषेची आता मोठ्या होमाचे जाणार सगळी. अच्छा. होम झाला का सगळे नाही ते साखर बाकी दिवसभर असे माणसं नसतात कोण. नाही बा कोण नाही. काम तर कोणी सामसूम. जातात कोण जाणारा. नाही तर सामसूम सर्व गाव ना. अशी परिस्थिती आहे गावची. कोण नसतं गावात. सर्व आपलं टाळा बंद करून सर्व मुंबईला नाही. गावात हां हां. आता दीड वाजलाय पण ऊन किती आहे तरी पण नाही. आले कांट्यावरून नारळाच्या झाडावरती चढायला. आणि नारळ कशा प्रकारे काढतात ते बघा. टेक्निक असतं त्यांची. नारळाचं झाड पण उतरतात ते पूर्णपणे. तर आपण बघूया कशा प्रकारे झाडतात वरती. नारळ कशा प्रकारे काढतात. हा या नारळावरून नारळ काढायच्यात आपल्याला. मामा आता तयारी करतायत वर चढायला.
कुठं पाणी असणार हे काय कमी आहे गरम तसंच बोलायचं स्वतः ते ठेवायचं ढाकून दुसऱ्या लावायचं वाकून आणि काय म्हणणं गाडा काय बाबू तुम्ही पाळा खोवलं नको पाडू या गडकाची पाणी कृषी अधिकारी कुठे कृषी अधिकारी जिंकले हां अच्छा हे सर्व टेक्निक आहे ना बांधायची वगैरे पाहिजे ह्याच्यातूनच पण ते मी नाही टाकले कारण ते हा. जरा काय झालं अच्छा ह्याच्यात पण जमतं तसं काही प्रॉब्लेम नाही जवळजवळ किती वर्ष करताय हे? हे मी कमी करतो 6 वर्ष झाली 6 वर्ष म्हणजे नारळाच्या झाडावरती चढायची प्रॅक्टिस आहे त्यांना 6 आणि वर्ष झाली. पूर्ण झाड उतरतात खाली तोडायचं असेल कुणाचं तर तोडू शकता आणि किती पैसे लागतात हा? एक म्हणजे नारळाचं झाड जर उतरायचं असेल पूर्ण खाली तर 5,000 रुपये 5,000 तर तुमचं कुणाचं नारळाचं झाड जर उतरायचं असेल तर तुम्ही यांना कॉल करू शकता तुमचा नंबर काय आहे 9022 हां 455 हां 064 064 लास्टला त्याच्यामुळे ह्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता त्यांना 5,000 घेणार ते दाखव. नारळाचं उतरायचं खाली सुटला आहे बिक्या चांगला चढतायत वरती अशा प्रकारे त्यांना प्रॅक्टिस असते वर चढायची कोयती नाही नेली ना नेला नाही मग हा तकलीफ पडायचं खूप कोणत तेवढा बिरा आणा तेवढा बिरा आणा तिथे पण माझ्या बाळाला माणसा बोलतात मीच तुला बोलत नाही ना बाबू अया तुरा सर झालाय बिक्या हा? हा तिकडचा आहे ना इकडचा तो पण झालाय सर्व नाही झाला काय नाही झालंय आगोती त्या किती होता तो कधी पण बोल अगं पण झालं ते सर नारळ होय बाबू बघ ना आधी तुझ्या अंदाजान पावलं अजिबात पाडू नको आगोटला हवं मग आगोटी येऊ पाना काय अशा प्रकारे मामा चढलेले आहेत वर शेंडारीपर्यंत बांधतायत काळी तू खात नाही का काळी सपोर्ट देत आहेत वरती बांधून रिंग आहे त्याला बांधताय सपोर्ट करताय गच्च काय एक पोय जाऊ दे हा ठेव गेला मग खाऊ दे तुम्ही. खाऊ दे अशा प्रकारे तोडायची टेक्निक असते नाही ना म्हणा. त्याच्या दिवशी एक आहे. बॉम्ब टाकल्यासारखा फुटला इकडं देश आहे हा तुम्ही साफ करता येईल थोडं चपाती आहे. तर खाली उतरता येत असते टेक्निक आहे ते तसं इन्स्ट्रुमेंट असतं तसं आणि खूप वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यांच्याजवळ जवळजवळ 6 वर्षाचा वजनाची एक दिवस त्यांना काढून दिली. 2 मिनिटात वरती चढले होते हा, बघ येतं का? म्हणजे धाकटी काढतं पाणी घेऊन.
ते एकच खायला लागतं रात्री. एक असून दे. तो मग कधी गडता की नाही येत. आधी सगळं नारळ पाडल्यावर त्याचे पैसे किती? हं? हे नारळ आता पाडल्यावर त्याचे पैसे किती? नारळ पाडायचे 200. नारळ पाडायचे असतील तर 200 रुपये घेणार आणि जर नारळ गावातले हा, बाहेरचे नाही. बाहेरचे किती? बाहेरची 400 आहेत. अच्छा, बाहेरचे 400 आणि गावातल्या गावात असते म्हणजे गाडी भाडं लागतं ना तिकडे जाण्यासाठी. गावातल्या गावात असेल तर 200 रुपये आणि बाहेरचं असेल तर 400 रुपये घरचे संबंध म्हणून आमचे 200 गावातल्या गावात. गावातल्या गावात. आणि आपल्या नारळाचं पूर्ण झाड खाली उतरायचं असेल तर 5000 असं यांचे रेट आहे. तर तुम्हाला हे तोडायचं असं नारळ वगैरे नारळाचं झाड तर यांना संपर्क करू शकता तुम्ही आम्हाला. थोडी हाईट असेल तेवढे पैसे असतात असं. तेवढे पैसे हाईटच्या हिशोबाने. अच्छा, जेवढे आपण तुकडे पाडणार ते समजतो किती म्हणजे- हाईट आहे. आता याचे कमीत कमी हां 1 2 3 4 5 6 7 8 10 हां. तुकडे पडतील. अच्छा 10 तुकडे पडणार आणि वरचा पिंजरा 11वा. अच्छा, म्हणजे त्याचं किती होणार याचं तरी पण? टोटल 8000 होणार. अच्छा 8000 होणार म्हणजे मोठे म्हणजे हाईट असेल त्याच्यानुसार पैसे असतात. अच्छा हाईटच्या हिशोबाने होणार. ओके. हाईट कमी असेल तर कमी पैसे. कमी कमी पण. सामान दाखव, सामान दाखव, सामान दाखव. कुठली? हा, ही समोरची जी साईड असेल ह्या ही समोरची ही साईड जी. अच्छा तुमचे कमीत कमी 3.5-4च्या आसपास जाईल. अच्छा, म्हणजे हाईट कमी यायची हा, तर height कमी पैसे. हा, कमी पैसे. असं जेवढी हाईट कमी असेल त्याचे जेवढी पैसे height जास्त असेल त्याचे जास्त rate. जास्त रेट तर असतात. हा बघ घराच्या हा म्हणजे कमीत कमी 5व्या माळ्यापर्यंत आहे. हा बरोबर. मग तेवढ्या हाईटच्या हिशोबाने रिस्क घेणं म्हणजे भरपूर धोकादायक असतं ना. हा. रिक्स आहे ना, वरती चढायचं आणि खालपर्यंत उतरायचं मोठी रिक्स दुसरी आहे. गोष्ट आणखीन समोरचे घर किंवा बिल्डिंग हा. असेल तर ते पण arrangement ते पण करायला सांभाळायला लागतं सर्व. सांभाळायला लागतं. उगाच अच्छा. आपल्याला धोका नको. हा नाही म्हणजे काय त्यांचं नुकसान झालं तर आपल्याला हा, भरपाई करायला लागेल. त्याच्यामुळे भरपाई सर्व करून द्यावं. पकडून ते पैशाचा हिशोब केला जातो. तर चांगली माहिती दिली मामाने. तर तुम्ही संपर्क करू शकता त्यांना. तुमचं हां जे काय प्रॉब्लेम असेल हां जवळचं घर बीर काय हां त्याच्यावर ते अवलंबून आहे. ते तुम्हाला बघावं बरोबर लागेल. बरोबर. ते आमची रिस्क नाही ते. हां ते मालकाचं रिस्क आहे. ओके. मालकाचं रिक्स राहणार हा, ते. ते आमचं नाही. ओके. थोडं काय तुटून एखाद्या कुठं बाहेर पण उडतो सांगू हा. शकत नाही. पण ते उडत नाही शक्यता. हां पण ते इमर्जन्सी कधी काय रस्सी तुटली काय झालं तर हां तुमचा problem बरोबर येतो. बरोबर. बाकी प्रॉब्लेम काय नाही. जीव धोक्यात घेऊन चढायला लागतं ना वरती. मोठी रिक्स आहे ती. नारळ सोडणं म्हणजे आमचं तुमच्यासारखं हां तुमच्यासारखं आहे. म्हणजे कुठलं आपलं इथलं काय म्हणतो आपण हे कुठले लोक आहेत मद्रासी हां सेम सिस्टम आहे. काय प्रॉब्लेम हां. नाही. त्या मामाने आज शेला फोडलं नाही. पाणी बघा काय मस्त आहे. पिऊन बघूया कसा लागतोय तो. तो की शेला दिला नाही पियाला. आता जेवलोय. गोड आहे तरी पण. हं. थोडं ए झूम बाबूला ये काढली की. सोडत म्हणून ती काढली पोळी. नॅचरल एकदम पाणी मस्त आहे की. ए बाबू धर. अरे मस्त वाटतं पियाला. गावात आल्यानंतर अशी मजा करायला भेटतं. अरे रितेश गोड आहे एकदम. इकडे दाखवत आहे कुणाला तरी मित्रमंडळी दाखवत आहे काय व्हिडिओ करून. हे कुठं आम्ही काय करतो ते. रितेश पण आता पिणार आहे नारळाचं पाणी. दादाला सांग. काय कसा लागताय? एकदम जबरदस्त आहे. पाणी खूप आहे. हा पाणी खूप आहे. एकदम मस्त नॅचरल पाणी हा. आणि ताकद खूप असते या पाण्यामध्ये. आणि शरीर एकदम तंदुरुस्त. कमी हा, खोबरा जाड आहे ना मग. आहे. जाड आहे थोडं. जाड आहे थोडा. कौला असेल तर भारी वाटतं ना. देतो तिकडे थांब. ते खेरडण्याची तर पाडून देतो पावडर. हा कौला एकदम पाणी आहे, गरम पाणी आहे. चला मस्त घे मजा घेऊया. खेरडण्याचं नारळ पाडतो मी. मित्रांनो व्हिडिओ इथे स्टॉप करतो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय टाटा. आपली काळजी घ्या स्वतःची आणि मस्त राहा.